नमस्कार मावळ्यांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण लसावी मसावीचा भाग 5 बघणार आहोत. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि 4 या पूर्ण भागामध्ये आपण टाईप वाईज क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि आज आपण भाग 5 बघणार आहोत. आणखी 2 भागामध्ये तुमचा लसावी मसावी आणि तुमचं पूर्ण दोन्ही भागामध्ये पूर्ण कंप्लीट होईल. ओके, म्हणजे आपले लसावी मसावी, काळकाम आणि नळटाकी 3 चॅप्टर पूर्णतः कंप्लीट होतील. ओके, तर मित्रांनो, आज आपण लसावी मसावी भाग 5 मध्ये काय बघणार आहोत बघा. थोडासा नवीन कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये थोडंसं बेसिक आहे, परंतु ते बेसिक आपण क्वेश्चन इथेच बघू. ओके, चला मग आज आपल्याला या पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन बघायचे आहेत. बघा कोणते काय आहेत पाहता. आपल्याला याच्यामध्ये ना एक शब्द येतो, तो म्हणजे बाकी आणि गरज. काय एक शब्द येतो, तो म्हणजे बाकी आणि गरज. मी जर तुम्हाला म्हणलं बाकी काय, बघा तुम्हाला जर म्हणलं बाकी काय, ठीक आहे. मग आता हे समजा एखादी संख्या आहे, काय एखादी संख्या आहे, आपण असं लिहूत की 12 आहे. याला जर मी 5 न भागलं, काय त्याला जर डिवाइड केलं 5 न, तर 5 दुने 10 आलं. 5 दुने 10 आलं. पुढे आता मला सांगायच्यात बाकी किती उरली. याच्यामध्ये बाकी उरली तुमची 3. काय बाकी उरली 3. याला काय म्हणतो आपण बाकी. याला काय म्हणतो बाकी. ठीक आहे, याला म्हणतो आपण बाकी. आणि मला सांगा आता आणखी एक शब्द येतो, त्याचं नाव आहे गरज. ह्याचा अर्थ काय असेल. गरज म्हणजे काय, नेमकं गरज म्हणजे काय सांगा बरं. बाकी म्हणजे हे झालं, आता गरज म्हणजे काय. आता बघा तुमची बाकी किती उरली 3. या बाकीला आणखी कितीची गरज आहे जेणेकरून पुन्हा त्याला 5 न भाग जाईल. सांगा बरं, या 3ला कितीची गरज आहे हो. या 3 मध्ये आणखी जर तुम्ही 2 मिळवले तर तुम्ही परत 5 न भागू शकता, है ना. मग तुमच्या ह्या 3ला कितीची गरज आहे, 2ची गरज आहे. काय 2ची. म्हणून याला म्हणायचं गरज 2. आलं लक्षात, बाकी आणि गरज. ओके, चला मग आता मी याला एक तुम्हाला नोट लिहितो. बघा इथं आता आपल्याला हे कळालं बाकी म्हणजे काय आणि गरज म्हणजे काय. मग हे जे बेसिक आहे ना, या बेसिक मध्ये तुम्हाला एक नोट लिहायचंय. ते नोट असं पाहता, जर बाकी समान असेल, आता ते प्रॉब्लेम मध्ये बघू कसं काढायचं काय काढायचं, परंतु बाकी समान असेल, जर बाकी समान असेल तर बघा, जर बाकी समान असेल तर ती संख्या, आपल्याला एक संख्या विचारते प्रॉब्लेम मध्ये बघूत की काय, तर ती संख्या इक्वल टू लसावी प्लस बाकी घ्या. लसावी प्लस बाकी घ्या, बरोबर आहे. एक झाला. आता दुसरं, समजा हेच आपल्याला जर म्हणलं गरज समान असेल, जर गरज समान असल्यास, गरज समान असल्यास, गरज समान असल्यास, बोला ती संख्या इक्वल टू, ती संख्या इक्वल टू काय असेल, लसावी मायनस गरज. काय लसावी मायनस गरज. बघा हे नोट करून घ्या तिथं पॉइंट. काय काय म्हणलंय, जर समजा बाकी समान असेल तर काय काढायचं, लसावी प्लस बाकी करायचं. आणि समजा जर गरज समान असेल तर तुम्हाला लसावी मायनस गरज करायचं. आता प्रॉब्लेम मध्ये काय असते ना, तुम्हाला ओळखायचं असते. काय ओळखायचं असते, का बाकी समान आहे का गरज समान आहे. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ते ओळखायचंय की बाकी समान आहे का गरज समान आहे. ठीक आहे, मग आता एवढं नोट करून घ्या. आणि आपल्याला एक ध्यानात ठेवा, गरज जर समान असेल तर काय करायचं मायनस, आणि जर बाकी समान असेल तर काय करायचं प्लस. ओके, चला आता प्रॉब्लेम कडे. आता तुम्हाला इथं कळेल की बाकी समान आहे का गरज समान आहे, ओळखायचं कसं. बघा आता आपल्याला काय म्हणलंय, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 12, 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 शिल्लक राहतात. आणि दुसरी गोष्ट, आपण अशी लहानात लहान संख्या याचा अर्थ काय घेतो, लसावी घेतो ना. जसं की समजा आपण म्हणलं 8 आणि 6 आहे. ओके, मग यांना आपण यांचं हे काढलं होतं बघा, काय विभाज्य विभाजक पहिल्या याला, है ना. मग यांचा आपण लसावी 24च का घेतो बरं. यांचा लसावी 48 का घेत नाही, 72 का घेत नाही, 96 का घेत नाही. हे तर त्याचे सामायिक आहेत ना, हे काय आहेत सामायिक असतात. मग एवढ्यापैकी 24च का घेतो, कारण तो लहानात लहान असतो, है ना. मग लहानात लहान जर म्हणलं आपल्याला तर काय घ्यायचं, लसावी. ओके, एवढं क्लिअर झालं. चला आता मला सांगा या प्रॉब्लेम मध्ये बाकी समान की गरज समान. पहा बरं,
तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे हा, बाकी समान आहे का गरज समान. आता कसं म्हणलंय पहा, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला त्या संख्येला 5 न भागा, 12 न भागा किंवा 15 न भागा, प्रत्येक वेळी बाकी काय राहते, 4 राहते. याचा अर्थ काय, 5 न भागलं तरी पण बाकी 4 उरते, त्या संख्येला 12 न भागलं तरी बाकी 4 उरते, त्या संख्येला 15 न भागलं तरी बाकी 4 उरते. म्हणजे याचा अर्थ तुमची बाकी समान आहे. 5 न भागा, 12 न भागा, 15 न भागा, तुमची बाकी समान आहे. म्हणजे आपल्याला या केसमध्ये काय म्हणता येईल, बाकी समान आहे, है ना, बाकी समान आहे. आणि हे सांगा बाकी किती आहे, 4. बाकी किती आहे, 4. बाकी समान आहे आणि बाकी किती आहे, 4. हा मग बोला बरं, ती संख्या इक्वल टू, बोला ती संख्या इक्वल टू हा लसावी प्लस काय, बाकी. आता हे सांगा, हे लसावी कोणाचा, तर या संख्यांनी भागल्यास येते ना, तर 5, 12, 15 यांचा लसावी किती, आता तोंडी यायला पाहिजे, 5, 12, 15 यांचा लसावी किती आला, 60. प्लस किती आहे, बाकी 4. म्हणजे उत्तर काय आलं, 64. उत्तर काय आलं, 64. म्हणून ती संख्या आली 64. बघा आलं का लक्षात. हां, तुम्ही म्हणसाल आता आम्ही पर्यायातून पण जातो, चालतंय ना, पर्यायातून जाऊ शकता. कसं, 5 न भागलं समजा तर कोणती अशी संख्या आहे की त्याला भागलं तर तुमची बाकी 4 उरते, 12 न भागलं तर कोणती अशी संख्या आहे की त्याला भागल्यानंतर बाकी 4 उरते, 15 न भागलं तर 4 उराव, असा तुम्हाला पर्याय शोधू शकता. परंतु जेव्हा इथं तुमची अशी संख्या येईल काय, इथं 28, 35, मग मात्र तुम्हाला भाग देणं अवघड जाते. मग त्यावेळेस मात्र तुम्हाला हा सरळ मार्ग, सोपा मार्ग माहीत असायला हवा. ओके, चला नेक्स्ट. आता या प्रॉब्लेममध्ये सांगा, बाकी समान का गरज समान. बघा तुम्हाला बाकी समान का गरज समान, काय म्हणले, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 5, 7, 14 न भागल्यास प्रत्येक वेळी किती राहते बाकी, प्रत्येक वेळी 3 शिल्लक राहते, प्रत्येक वेळी 3 शिल्लक राहते. सांगा बरं मग काय समान म्हणायचं, 5 न भागा 3 उरतात, 7 न भागा 3 उरतात, 14 न भागा 3 उरतात, शिल्लक राहतात म्हणजे बाकी उरतात. मग आता कोणी जरी भागलं तरी तुमचे किती उरताय, 3 उरताय. याचा अर्थ इथं पण 3च आहे, इथं पण 3च आहे, इथं पण 3च आहे, म्हणजे बाकी सगळीकडे सारखी आहे, समान आहे. मग जर बाकी समान असेल, तर काय घेतो आपण, ती संख्या इक्वल टू हा काय घ्यायचं, लसावी. इथं लसावी प्लस बाकी, हा बोला लसावी किती. आता 5, 7, 14 यांचा जर लसावी काढायला गेला तर तो लसावी येतो 70, है ना. आता हे आपल्याला तोंडी यायला पाहिजे किंवा काही सेकंदामध्ये बाजूला मांडून काढू शकता. तर लसावी काय आला, 70. 70 प्लस बाकी किती, 3, म्हणजे उत्तर काय आलं, 73. उत्तर काय आलं, 73. म्हणजे पर्याय आला आपला 73. ओके, चला नेक्स्ट. बघा क्वेश्चन काहीही अवघड नाहीत हे. हां, आपल्याला भरपूर परीक्षेला हे येणारे क्वेश्चन आहेत. परत आणखी सेम पॅटर्नचा क्वेश्चन आहे, 2-3 प्रश्न टाकलेले आहेत. या टाईपमध्ये व्हेरिएशन 3 प्रकारचं आहे. एक हा, ठीक आहे, बाकी समान आहे का गरज समान आहे आपल्याला ओळखायचं आहे. दुसऱ्या याच्यात थोडंसं वेगळं आणि तिसऱ्या याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. बघा आता तुम्हाला कळेल काय काय आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा की किंवा कोणती की जिला कोण भागायचंय, जिला 3 न 4 न 5 न भागल्यास प्रत्येक वेळी बाकी किती उरते, 1 उरते. कोणा 3, 4, 5 न भागल्यास बाकी प्रत्येक वेळी 1 उरते. ठीक आहे, आता मला सांगा 3 न भागलं तरी 1 उरते, 4 न भागलं तरी 1 उरते, 5 न भागलं तरी 1 उरते. म्हणजे याचा अर्थ काय समान, बाकी समान. याचा अर्थ काय, बाकी समान आहे. मग आता सांगा बाकी समान जर असेल, काय बाकी समान जर असेल तर ती संख्या इक्वल टू काय, बाकी समान आहे तर ती संख्या इक्वल टू हां बोला लसावी हां पुढे काय, लसावी प्लस बाकी. ओके, चला आता लसावी किती वर, 3, 4, 5 चा लसावी 60 प्लस बाकी किती 1 उरते. म्हणजे याचा अर्थ काय आलं उत्तर 61. काय आलं उत्तर 61. ओके, यस. चला हे अशा पद्धतीनं सॉल्व करायचे. आता तुम्हाला इथं प्रश्नात वाचल्या कळायले का बा काय समान आहे. ओके, आता मला याच्यात सांगा बरं,
या प्रॉब्लेममध्ये सांगा बरं काय समान आहे, गरज समान आहे का बाकी समान आहे, या प्रॉब्लेममध्ये बोला आता. सांगा, विचार करा काय आहे तर तुम्हाला ओळखायचं आहे गरज समान आहे का बाकी समान आहे. जर समजा बाकी समान नसेल तर 100% गरज समान आहे. मग ती गरज कशी ओळखायची आणि कितीची गरज असेल बघा आता. पहा बरं आता तुम्हाला काय म्हणले बघा, एक संख्या आहे त्या संख्येला कोण भागलं, 16 भागलं. उदाहरणार्थ बघा, समजा एक संख्या आहे माहीत नाही, हिला कोण भागलं, 16 भागलं, तर बाकी किती उरते, बाकी उरते 5, बाकी उरते 5 है ना. दुसरं, त्या संख्येला समजा 18 भागलं तर बाकी किती उरते 7. पहिल्या याला जर 16 भागलं तर 5 उरायले, 18 भागलं तर 7 उरायले, 24 भागलं तर 13 उरायले. म्हणजे प्रत्येक वेळेस बाकी वेगळी वेगळी उरायले है ना. अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, 3 भागा, 4 भागा, 5 भागा, बाकी काय उरते, एकच उरते, कोणी भागा एक उरते. परंतु इथं कसं आहे, 16 भागलं तर 5 उरते, 18 भागलं तर 7 उरते, 24 भागलं तर 13 उरते. म्हणजे याचा अर्थ बाकी तर वेगळी आहे है ना, बाकी वेगळी आहे. मग बाकी वेगळी असेल याचा अर्थ काय समान आहे, गरज समान. दोनच पर्याय, दोनच ऑप्शन आपल्याकडे, एक तर बाकी समान नाहीतर गरज समान. तुम्हाला बाकी समान आहे की नाही ओळखता आलं. मग बाकी समान ओळखता जर आलं तर समजा बाकी समान नसेल तर डायरेक्ट म्हणायचं गरज समान. मग कसं पाहता, उदाहरणार्थ हे तर कळालं का बा गरज समान आहे बाकी समान नाही. मग आता या संख्येला 16 जर भागलं तर बाकी किती उरते 5. मग या 5ला आणखी कितीची गरज आहे जेणेकरून या 16 भाग जाईल है ना. या 5ला आणखी कितीची गरज आहे जेणेकरून या 16 भाग जाईल. कितीची गरज आहे, 11ची गरज आहे. कितीची गरज आहे, 11ची. दुसरं, समजा तीच संख्या आहे आणि त्याला कोण भागलं म्हणलंय, 18 भागलं तर बाकी किती उरते, 7 उरते. बरोबर आहे. मग सांगा आता या 7ला आणखी कितीची गरज आहे जेणेकरून या 18 भाग जाईल. 7ला आणखी कितीची गरज आहे जेणेकरून त्याला 18 भाग जाईल. याच्यात किती मिळवावं लागतील, ते 18 होईल 11. म्हणजे याचा अर्थ काय समान आहे, गरज समान आहे. आणि ती गरज कितीची आहे, 11ची गरज आहे. हे आपल्याला ओळखायचं असेल तर काय करायचं, या इकडं आपल्याला हे कळालं काय समान आहे, गरज समान आहे. आपल्याला कळालं गरज समान आहे. बरं, कितीची गरज आहे, तर ती गरज कशी काढायची, कोणतीही एक जोडी पकडा, ही पकडा का ही 18 वाली पकडा किंवा ही 24 वाली पकडा, कोणतीही जोडी पकडा, त्याच्यातला फरक घ्या. किती, 16 - 5 किती, 11. म्हणजे 11ची गरज आहे. ओके, तर बोला ती संख्या इक्वल टू हां. आता मात्र गरज समान आहे हां. मग लसावी मायनस गरज करायचं. मग चला बोला लसावी किती, कोण कोण आहे, 16, 18, 24. 16, 18, 24 यांचा काय काढायचा आहे, लसावी. बाजूला लिहावं डायरेक्ट जर सुचत नसेल तर. ओके, छोट्या छोट्या संख्या आल्या की डायरेक्ट लिहायचं. ओके, 16, 18, 24 यांचा जर लसावी काढायला गेला तर काय येईल, 2 भाग दिला 12 आलं, 2 भाग दिला 9 आलं, 2 भाग दिला 8 आलं. आता सर्वांना 4 भाग तर जात नाही, पण या दोघांना जातोय द्या. 4 2 8, 4 3 12. आता परत 3 जातोय द्या, 3 3 9, 3 1 3. आता 2 आणि 3 जसे असतं काय येईल बरं, 8 3 24, 24 2 48, 48 गुणिले 3 144. म्हणजे याचा अर्थ यांचा लसावी काय आला, 144. चला 144 मायनस गरज कितीची आहे, 11ची. उत्तर काय आलं, 133. उत्तर काय आलं, 133. आलं लक्षात, यस. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कळालं का बा कसं ओळखायचं की गरज समान आहे का बाकी समान आहे. दोनच आहेत, फक्त याच्यात व्हेरिएशन पुढे येत आहे आपल्याला, परंतु बेसिक कन्सेप्ट त्याचा हाच. ओके, चला नेक्स्ट. तुम्हाला फक्त त्यात दडून बसलेली कन्सेप्ट ओळखायची का बा गरज समान आहे का बाकी समान आहे. आता आपण याच्यावरती जवळपास 14-15 क्वेश्चन घेणार आहोत. त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला ओळखायचं आहे. आणि अशी लहानात लहान संख्या असते ती, हां, लहानात लहान संख्या. मोठ्यात मोठी म्हणलं ना की मग पुढे आहे तो कन्सेप्ट. शेवटच्या सेशनमध्ये होईल या लेक्चरच्या मोठ्यात मोठ्या कन्सेप्टवाला. ओके, आता आपल्याला काय म्हणलं ना, लहानात लहान संख्या कोणती आणि तुम्हाला त्यात ओळखायचं आहे गरज समान आहे का बाकी समान आहे. चला आता नेक्स्ट सांगा बरं. हां, याच्यामध्ये काय असेल बोला, गरज समान का बाकी समान है ना, गरज समान का बाकी समान ओळखा बरं. तुम्हाला याच्यामध्ये बघल्या कळतंय. कसं बघितलं की कळतंय, 12 भागलं तर बाकी 7 उरते, 18 भागलं तर बाकी 13 उरते आणि 21 भागलं तर बाकी 16 उरते. म्हणजे प्रत्येक वेळेस बाकी वेगळी वेगळी उरते. मग बाकी वेगळी वेगळी उरते याचा अर्थ काय समान आहे, गरज समान आहे. गरज समान आहे. मग गरज समान आहे आणि ती दुसरी गोष्ट गरज कितीची, कोणतीही एक जोडी पकडा. पहिली पकडली चालतंय, 12 आणि 7चा फरक घ्या 5 आला. ओके, मग ती संख्या इक्वल टू, हां बोला,
ती संख्या इक्वल टू लसावी मायनस काय हो मायनस गरज है ना, लसावी मायनस गरज. ओके चला आता आपल्याला लसावी कोणाकोणाचा काढायचा आहे, 16, 18 आणि 21 सॉरी 12, 18 आणि 21 कोणाचा लसावी काढायचा असतो ह्यांचा 12, 18 आणि 21 ज्यानं भागतात ना त्यांचा, म्हणजे लसावी कोणाचा काढायचा आहे 12, 18 आणि 21. चला 3 न भागलं 3 चौक 12, 3 सका 18, 3 7 21. ओके परत आता 2 न दिला समजा 2 दोन्ही 4 2 त्रिक 6. आता कोणीच भाग जात नाही 2 7 3 जसे असतं तसं लिहिलं तर काय येईल बरं त्यांचा 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 7 84, 84 गुणिले 3, 80 गुणिले 3 केलं तर 240, 240 प्लस वरचे 4 गुणिले 3 12 52 म्हणजे 252 येईल 252. त्याच्यातून त्यांचा काय सॉरी गरज वजा करा बरं मायनस गरज म्हणजे उत्तर काय आलं 247. उत्तर काय आलं 247. तर ती संख्या कोणती 247. ओके म्हणून 247 करेक्ट आन्सर. ओके चला नेक्स्ट. आता तुम्हाला ह्या प्रश्नात बघा काय दिले सेम आहे का प्रत्येक वेळी हां ओके सेम आहे. या आता आपल्याला काय म्हणलंय अशी लहानात लहान संख्या शोधा की किंवा कोणती की जिला 8, 9, 12, 15 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी काय उरते 1 उरते. मग आता प्रत्येक वेळी बाकी 1 उरते म्हणजे याचा अर्थ काय बाकी समान. बर आणि ती बाकी किती 1. मग ती संख्या इक्वल टू कोण हो लसावी प्लस बाकी, लसावी प्लस बाकी. हां बोला लसावी किती कोणाकोणाचा हे 8, 9, 12, 15 यांचा लसावी किती. हां 8, 9, 12, 15 यांचा लसावी प्रत्येक वेळेस किती उरते म्हणते तर प्रत्येक वेळेस बाकी 1 उरते म्हणते है ना. मग सांगा बरं आता ह्यांचा लसावी. हां आपण यांचा लसावी काढायला गेलात तर डायरेक्ट इथे का बघा बरं समजा 12, 15 आणि यांचा जर विचार केला असता तर आपल्याला लसावी आला असता 120. ओके परंतु 9 आहे मग आपल्याला 9ला भाग जात नाही त्यांना. बरं बघूत या इकडं आता काय आता सगळ्यांना कितीनं भाग जातो 3 3 याला जात नाही ना याला तसंच राहू द्या. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. हां आता 4 न द्या 4 1 4, 4 2 8. आता कोण उरलं 2 3 5 काय होईल बरं बघा बरं. हां काय केलं पहिले 3 न भाग दिला यांना 3 इथं लिहिलं 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. आता 2 इथं परत कितीनं दिलं 4 न दिलेला राहिलेलं यायचं आपलं. हां कारण 4 न दिला ना 4 1 4, 4 2 8. ओके मग काय येईल बरं 3 2 6, 6 पंचे 30 आणि 30 गुणिले 12, 12 त्रिक 36 है ना. तर हे आलं तुमचं 360 प्लस 1 तर 361 येते. थोडंसं याच्यामध्ये करेक्शन करा तर उत्तर काय आलं 361. 361 कसं काय कारण आपल्याला प्रत्येक वेळी बाकी किती उरते 1 उरते. एका पर्यायाला याला करेक्ट करा 361. ओके कसं केलं बघा आपण इथं 3 2 6, 6 पंचे 30, 30 गुणिले 3 90, 90 गुणिले 4 360, 360 प्लस 1 361 म्हणून इथं काय आलं 361. ओके तिसऱ्या पर्यायाला थोडंसं करेक्शन करा 361 आलंय. यस कन्सेप्ट समजला नेमकं म्हणायचं काय. ओके चला नेक्स्ट. हां आता तशीच आहे बघा फास्ट हो द्या फास्ट हो द्या. यस बाकी समान का गरज समान वेगळ्या ह्या टाईपचं आहे थोडंसं वेगळं आहे. आता इथं तुम्हाला हे सेकंड नंबरचं व्हेरिएशन आपण आता जे बघितले ना त्याच्यामध्ये आपल्याला वाचून असं कळू लागलं की याच्यात बाकी समान आहे का गरज समान आहे. इथं थोडासा वेगळा कन्सेप्ट म्हणजे पहा आता काय एकदम सोपं आहे हे पण पहा. समजा तुम्हाला म्हणलं एक संख्या आहे त्या संख्येत जर तुम्ही 5 मिळवले तरच या लोकांनी भाग जातो. काय जर एक संख्या आहे तिच्यात जर तुम्ही 5 मिळवले तरच या संख्यांनी भाग जातो बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्या संख्येला गरज आहे कितीची गरज आहे 5ची गरज आहे. जर समजा 5 दिले या संख्येला तरच तुमचा यांनी भाग जातो. म्हणजेच याचा अर्थ काय या संख्येला 5 द्या त्याला गरज आहे त्याला द्या दिलं तरच तुमचा भाग जातो. म्हणजे याचा अर्थ गरज समान. हे बघा असं ओळखता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. हे दुसरं व्हेरिएशन गरज समान याचा अर्थ काय
गरज समान. काय काय म्हणलो की त्या संख्ये इथं बघा एक अशी संख्या शोधून काढा की जिच्यात 5 मिळवले तरच भाग जातो. म्हणजे याचा अर्थ त्या संख्येला कितीची गरज आहे? 5ची. त्याला 5 द्या तर भाग जातो. म्हणजे याचा अर्थ त्याला गरज आहे, त्याला काय गरज आहे. आणि गरज समान आहे. कितीची गरज आहे? 5ची गरज आहे. मग सांगा बरं ती संख्या इक्वल टू काय असेल? लसावी हा मायनस गरज. चला बोला यांचा लसावी किती? ह्यांचा लसावी 180. यांचा लसावी किती? 180. 180 मायनस 5 175 आले. म्हणजे 175 करेक्ट आन्सर आहे. आलं का लक्षात? बघा काय इथं तुम्हाला ओळखायचं हे सेकंड नंबरचं व्हेरिएशन आहे. या टाईपमधलं याच्यात 3 व्हेरिएशन. एक पहिलं, इथून हे दुसरं सुरू झालं आणि शेवटी एक थोडंसं वेगळंच विचारतंय. पाहता काय करायचं. तिथं आपल्याला लसावीची इच्छित संख्या घ्यायची असते. ओके, मग आता इकडे या. चला नेक्स्ट काय म्हणते बघूत. याच्यात पण काय म्हणले? मिळवले असता. याच्यात पण काय म्हणले? मिळवले असता. आता काय काय कसं कसं पाहता. आता यानं काही बाकी दिली नाही, तुमचं काहीच दिलं नाही. काय काय म्हणले पाहता. अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात 4 मिळवले असता. काय? जिच्यात 4 मिळवले असता. बघा तर तिच्यामध्ये समजा जर 4 मिळवले तर कोणी भाग जातो? 16, 24, 36. कोणी भाग जातो? 16, 24, 36. मग मिळवले याचा अर्थ काय? त्या संख्येला गरज आहे. कितीची गरज आहे? 4ची. त्यानं म्हणणार काय? मला हे 4 द्या, माझ्यात हे 4 मिळवा. मग त्याला निशेष भाग जाईल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्या संख्येला गरज आहे. कितीची गरज आहे? 4ची. मग ती संख्या कोण असेल बघा बरं. ती संख्या असेल लसावी मायनस काय? गरज. लसावी मायनस काय? गरज है ना. चला बोला लसावी किती? 16, 24, 36. यांचा लसावी काढायला गेला तर 144 मायनस काय? 4. बोला 140. उत्तर काय आलं? 140 आलं. काय काय म्हणले बघा. जर त्या संख्येत मिळवली म्हणजे याचा अर्थ त्या संख्येला गरज आहे. कितीची गरज आहे? 4ची गरज आहे. 4 जर मिळवले तरच त्याला निशेष भाग जातो. मग तुम्ही एक कन्फ्यूज होते नका. मिळवले म्हणजे इथं प्लस नाही करायचं. काय? मिळवले म्हणजे प्लस करायचं नाही. ओके, त्या प्रश्नाला समजून घ्या. त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे तो समजून घ्या. तो फिजिकल सिग्निफिकन्स काय म्हणतो? त्या संख्येला 4ची गरज आहे. जर त्या संख्येला 4 दिलं तर त्याला भाग जातो. मग याचा अर्थ त्याला गरज समान आली. मग गरज समान आली की आपल्या पद्धतीनं. ओके, चला नेक्स्ट. सेमच आहे बघा. फास्टमध्ये सांगा आता. काय समान? गरज की बाकी समान? त्यांना म्हणले अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात 5 मिळवले असता 20, 25, 30 या संख्यांनी निशेष भाग जातो. मिळवले असता याचा अर्थ त्याला गरज आहे है ना. मग गरज समान. काय? गरज समान. आणि गरज कितीची आहे? 5ची गरज आहे. बरं, ती संख्या काय असणार? ती संख्या इक्वल टू लसावी मायनस गरज. ओके, चला लसावी किती येईल? 20, 25, 30. ह्यांचा जर लसावी काढायला गेलात तुम्ही तर बघा बरं मोठी संख्या 30. 30च्या दुप्पट करा नाही कामाचा. तिप्पट करा नाही. 4 पट करा 120ला नाही. 150 करा नाही. 180 करा 180ला नाही जात. चला बरं 300 येतं का बघा. बरं एवढं करण्याच्या पेक्षा तुम्ही डायरेक्ट हे करा ना. 5 न भाग द्या. इथं 5 लिहा. 5, 4, 20. 5, 5, 25. 5, 6, 30. आता 2 द्या. 2 त्रिक 6. 2 दोन्ही 4. आता उरले कोण? 5, 2, 3. चला 5 दोन्ही 10. 5 दोन्ही 10. 10 गुणिले 10 100. 100 गुणिले 3 300. चला 300 मायनस कितीची गरज? 5ची गरज है ना. म्हणजे याचा अर्थ 295. 295. आन्सर काय आलं? 295. ओके, चला नेक्स्ट. कळालं आता. आता याच्यातलं थोडंसं एक आणखी आहे का. वजा केले असता असं जर म्हणलं नाही, थोडंसं अगोदरच्याच टाईपचं आहे, मधामध्ये आलाय. चला काय येईल बरं तोंडी सांगा. काय येईल? जसं तिकडं संख्यांनी भागलं म्हणायचं ना, इकडं काय आहे? मुलींचे गट केले. गट करणं म्हणजे काय? भागणं. समजा मी जर तुम्हाला म्हणलं 100 मुलं येतं, याला मला 20-20चे गट करायचे तर किती गट होतील? 5. ते कसं येतं? 20-20चे गट करणं म्हणजे भागणे. गट करणं म्हणजे भागणे. मग गट केले काय आणि भागले म्हणलं काय है ना. सेमच आले. डिवाइड केलं म्हणले काय, गट केले म्हणलं काय, सारखंच आहे. चला 20, 25, 30 मुलींचे गट केले तर प्रत्येक वेळी किती मुली शिल्लक राहत आहे? 5 मुली शिल्लक राहत आहे. आता अशा मुलींची संख्या काढायची आपल्याला, कमीत कमी किती असेल, जेणेकरून त्यांचे समजा मी 20-20चे गट केले
तर शेवटी 5 मुली शिल्लक राहतील, गट कंप्लीट होऊन. 25-25चे केले तरी 5 मुली शिल्लक राहतील. 30-30चे गट केले तरी शिल्लक राहतील. मग ते एकूण मुलींची संख्या किती, म्हणजे याचा अर्थ इथं काय समान आहे, बाकी समान आहे है ना, बाकी समान. शिल्लक राहते ना प्रत्येक वेळीस 5, म्हणजे याचा अर्थ बाकी समान. कितीची बाकी आहे, 5ची बाकी आहे. ओके, आता ती संख्या सांगा काय, ती संख्या बोला. लसावी प्लस काय, बाकी. हां, कोणाकोणाचा लसावी काढायचा आहे बोला. 20, 25, 30 आताच काढलो होतो आपण. 300 प्लस 5, तर उत्तर काय आलं, 305. मुलींची संख्या किती असेल, 305. ओके, हां, आलं लक्षात. चला नेक्स्ट. आता ह्याच याच्यामध्ये बघा पुढचा काय असेल. अरे हां बोला. आता काय म्हणलंय बघा त्यानं, वजा केले तर. काय, वजा केले तर. हां, ह्याच्यातला हे 2 नंबरचं व्हेरिएशन जे म्हणतो ना, ते हे आहे आपलं. ओके, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यातून किती वजा केले, 7 वजा केले तर या संख्यांनी निशेष भाग जातो. कोणी कोणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांनी निशेष भाग जातो. किती वजा केले तर, 7 वजा केले तर. बरोबर आहे. मग आता सांगा, 7 वजा जर केले तर याचा अर्थ काय. बघा, एक संख्या आहे, त्या संख्येमध्ये ना 7 आहेत ना, हे जास्तीचे येतं, जास्तीचे, ते काढून टाका. काय, ते काढून टाका. जास्तीचे असणं म्हणजे काय, शिल्लकचे 7 आहेत. काय, शिल्लकचे 7 आहेत. ते शिल्लक नकोय, शिल्लकचे 7 आहेत. आणि शिल्लक म्हणजे काय, बाकी. म्हणजे एका संख्येकडे एक्स्ट्राचा काय, एक्स्ट्राची संख्या आहे कोणती, 7 आहे. ती जर तुम्ही काढली तर त्या संख्येला निशेष भाग जातो. मग ती संख्या कोणती असेल, मग तुम्हाला इथं काय कळालं बा, वजा केले म्हणजे याचा अर्थ याच्याकडे शिल्लकचे येतं, ते शिल्लकचे बाजूला काढा तर त्यांना काय होतं, भाग जातं. मग शिल्लक म्हणजेच काय, बाकी. मग आपण इथं म्हणायचं बाकी समान. काय म्हणायचं, बाकी समान. मग ती संख्या इक्वल टू काय येईल बघा बरं, ती संख्या इक्वल टू लसावी प्लस काय, बाकी. लसावी प्लस काय, बाकी. हां बोला, लसावी किती, 20, 28, 35 ह्यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. बोला, याला कितीनं भाग देऊ बरं. बघा, 5नं जातोय, 4नं जातोय. 5नं दिलं तर 5 × 20, 5 × 7 = 35. आता 7नं दिलं तर बघा, 7 × 1 = 7, 7 × 28. आता 4नं द्या. हां, किती येतंय, 5 × 7 = 35, 35 × 4 140 प्लस बाकी किती, 7. म्हणजे उत्तर काय आलं, 147. 147 म्हणजे पर्यायाला 147. आलं लक्षात. बघा, समजा तुम्ही म्हणा वजा केले असता असा जर शब्द आला तर म्हणायचं बाकी समान. मिळवले असता असा जर शब्द आला प्रश्नात तर म्हणायचं गरज समान. ओके, चला नेक्स्ट. आणखी आहे का बघू त्याच्यावर या. हां, हे तिसऱ्या प्रकारचं व्हेरिएशन आहे. आता सेम त्याच कॅटेगरीमध्ये आहोत आपण, परंतु हे तिसऱ्या प्रकारचं व्हेरिएशन आहे. काय करायचं बघा. आता या तुमच्या तिसऱ्या प्रकारचं म्हणजे जे आपण पहिले बघितलं तो थोडासा वेगळा वाटला. मधामध्ये आलो आपण, मिळवले असता वजा केले असता हे शब्द आले. आता थोडंसं परत चेंज झालंय. कसं पहा, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिच्यात जिला पाहिजे इथं, जिला 5, 6, 7, 8ने भागल्यास प्रत्येक वेळी किती शिल्लक राहतात, 3 शिल्लक राहतात. मला सांगा, इथपर्यंत प्रश्न सेम आहे है ना, अगोदरच्या सारखाच आहे. आता थोडंसं चेंज झालं. काय, मात्र 9ने निशेष भाग जातो तर ती संख्या कोणती. मात्र 9ने निशेष भाग जातो तर ती संख्या कोणती. आले. मग आता बघा, काय अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 6, 7, 8ने भागल्यास प्रत्येक वेळी 3 शिल्लक राहतात. याच्यावरून तुम्हाला काय कळालं, बाकी समान का गरज समान. हां बोला, बाकी समान का गरज समान. बाकी समान. बर, किती बाकी, 3 बाकी है ना, 3च आहे ना, प्रत्येक वेळी 3 उरतात. मग ती संख्या इक्वल टू बघा बरं. आता इथं ती संख्या इक्वल टू हां लसावी प्लस काय, बाकी. आता हे सांगा यांचा लसावी किती, 5, 6, 7, 8. 5, 6, 7, 8 यांचा लसावी किती, बाजूला काढा. 5, 6, 7, 8. 5, 6, 7, 8 840 येतोय का बघा लसावी. हां, सर्वांना कोणी भाग जातो, कोणीच जात नाही. 2 न जातो, याला 3, हे आलं 4. आता सर्वांचा गुणाकार घ्यावा लागेल. 5, 3, 7, 4. ओके. हां, चला, 5 दोन्ही 10. 10 गुणिले 7 70. 70 गुणिले
12 12 7 84 म्हणजे 840. ओके, चला 840 आले. मग आता 840 प्लस बाकी किती आहे 3. पर्याय बघा बरोबर 843 आहे का? तुम्हाला पर्यायात कुठं 843 दिसतंय का? नाही. काय? नाही दिसत. मग अशा वेळेस हे तुमचं या टाईपमधला तिसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे. हे तिसरं व्हेरिएशन आहे है ना. एकाच टाईपमध्ये आपण 3 प्रकारचे प्रश्न बघितले, त्यातला हा तिसरा आहे. त्यांना काय म्हणलंय, उत्तर तर तुमचं 843 आले, पर्याय ते 843 नाही आहे. मग काय करणार? मग इथं तुम्हाला नवीन एक शब्द येतो, त्याचं नाव आहे लसावीची इच्छित संख्या. इच्छित म्हणजे इच्छेनुसार. इच्छित म्हणजे काय? इच्छेनुसार. मग तुम्हाला लसावीची इच्छित संख्या घ्यायची. ती लसावीची इच्छित संख्या कशी घ्यायची? त्याला पण एक नियम आहे. कोणता नियम आहे बघा. समजा आता तुम्हाला 840 आणि 3 843 नाही आलं, तर तुम्ही काय करायचं, या लसावीच्या दुप्पट करायचं. दुप्पट करून 3 मिळवा. तुमचा पर्याय आहे का बघा. समजा दुप्पट करून 3 नसेल तर तुम्ही तिप्पट करा. तिप्पट करून 3 मिळवा. पर्याय आहे का बघा. समजा ते पण नसेल तर 4 पट करा प्लस 3 मिळवा आणि पर्याय चेक करा. ते नसेल 5 पट करा, त्याच्यात 3 मिळवा. उत्तर येते का बघा. आले. आता जर समजा तुमचं उत्तर दुप्पट तिप्पट केल्यानं आलंच नाही आणि 4 पट केल्यानं आलं तर ते तुमचं उत्तर. परंतु याच्यामध्ये एक नियम असा, तुम्ही डायरेक्ट दुप्पट करा, डायरेक्ट 4 पट करायचं नाही. कसं? पहिले दुप्पट करा, उत्तर नाही आलं तरच तिप्पट करा. आणि जर दुप्पट केल्यानं उत्तर आलं तर तेच तुमचं उत्तर. इथं तुम्ही दुप्पट केलं तर हे उत्तर येत आहे. इथं तुम्ही तिप्पट करून 3 मिळवले तर हे उत्तर येत आहे. सॉरी, हे जर दुप्पट केलं तर हे उत्तर येत आहे, तिप्पट केलं तर हे उत्तर येत आहे, 4 पट केलं तर हे उत्तर येत आहे. मग तुम्ही उत्तर तर सगळेच आहे, तर मग कोणतं घ्यायचं? मग तुम्ही पहिल्यांदा दुप्पटच करायचं. दुप्पट केल्यानंतर जर तुमचं उत्तर नाही आलं तरच तिप्पट करायचं. म्हणजे याचा अर्थ याला सिक्वेन्स नाही करायचं. पहिले दुप्पट, नाही आलं तरच तिप्पट, जर आलं तर तिप्पट करायचं नाही. ओके. हां, मग सांगा लसावी किती आलता आपला? 840. 840 प्लस बाकी 3. हे 843चा पर्याय नव्हता, मग आपण याला काय केलं? दुप्पट केलं. काय आलं? 1680 प्लस 3. 1683 जर पर्याय नसता तर मग तुम्ही काय केलं असतं? तिप्पट केलं असतं. परंतु 1683 आहे म्हणून आपलं उत्तर 1683 आलं. हे याच्यातला 3rd नंबरचं व्हेरिएशन आहे, तिसरं व्हेरिएशन आहे. ओके, चला नेक्स्ट. हां, बोला याच्यात आता काय म्हणतंय पहा. आपल्याला याच्यात असं दिलेलं आहे, अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला जिला 16 18 20 25 ने भागल्यास प्रत्येक वेळी 4 शिल्लक राहते. म्हणजे इथपर्यंत प्रश्न सेम आहे. आणि पुढं काय म्हणलंय? परंतु 7 ने निशेष भाग जातो. ओके. हां, तर बघा बरं, आता आपल्याला इथं प्रत्येक वेळी 4 शिल्लक राहतात. म्हणजे याचा अर्थ काय समान आहे? बाकी समान आहे. बाकी समान आहे. ती बाकी किती आहे? 4 आहे. बाकी किती आहे? 4 आहे. बरोबर आहे. हां, मग आता सांगा, ती संख्या इक्वल टू लसावी प्लस बाकी. ती संख्या इक्वल टू लसावी प्लस काय हो? बाकी. लसावी प्लस बाकी. आता मला सांगा, ह्या 16 18 20 25 चा लसावी किती? 16 18 20 25 चा लसावी किती? बोला. 16 18 20 25 चा लसावी जर काढायला गेला तुम्ही तर तो येतो तुमचा 3600. लसावी किती येतो? 3600. बरोबर आहे. मग जर समजा आपण इथं 3600 ठेवलं आणि त्याच्यामध्ये प्लस किती बनलंय? 4 केलं तर 3604 आपला पर्याय आहे का? नाही. दुप्पट केलं जवळपास 7000. पर्याय आहे का? नाही. पर्याय कुठे आहेत? सगळे 17000 18000 आहेत. म्हणजे याचा अर्थ याला दुप्पट करून फायदा नाही, तिप्पट करून फायदा नाही. मग याला डायरेक्ट कितीनं हे करू जेणेकरून ते 17-18 हजारापर्यंत जाईल. समजा मी याला 5 न केलं तर काय येते बरं? 5 त्रिक 15, 15 हजारापर्यंत चाललो है ना. समजा मी 6 पट केलं, काय 6 पट, तर येते का बघा बरं? 6 6 36. बघा जास्त होते का? 6 6 36. हातचे आले 3. 6 त्रिक 18 आणि 3 21. म्हणजे हे 21,000 कडे चालले. याचा अर्थ 6 पट नसून ते काय आहे? कमी आहे. किती आहे? 5 पट करतो. हां, 5 सख 30. हातचे आले 3. 5 त्रिक 15 आणि 3 18 आणि हे 2 शून्य प्लस काय? 4. मग आता 18,004 आपला उत्तर आले. 18,000 किती आहे? हां, 18,004.
तर 18,004 हा पर्याय आहे का बघा, आहे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 18,004. आलं लक्षात? बघा, दुप्पट करून येत नव्हतं, तिप्पट करून येत नव्हतं, चारपट करून येत नव्हतं, आपण 6 पट करून बघितलं, पुढे चाललो होतो, मग 5 पट करून बघितलं तर आलं. तर 5 पट वाला आपलं उत्तर. ओके, ते पुढचं चेक करण्याची गरज नाही की त्याला काय म्हणलंय पुढं. ओके, चला नेक्स्ट. अशी लहानात लहान संख्या कोणती की, बघा बरं आता, तुम्हाला दिले त्यांनी, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 9, 15, 27 ने जर भागल्या तर प्रत्येक वेळी बाकी 1 राहते, परंतु 11ने निशेष भाग जातो. मला सांगा, ह्यांचा जर तुम्ही लसावी काढलात बाजूला तर तो लसावी 945 येतो का बघा. लसावी 945 येतो का बघा. मग आता बाकी समान, तर ती संख्या इक्वल टू काय असेल, ती संख्या इक्वल टू लसावी प्लस बाकी, है ना, लसावी प्लस बाकी. आता लसावी जर तुम्ही काढलात, बाजूला काढूत काय, 3, 9, 15, 21, 27. ओके, हां, चला कितीनं भाग देऊ, पहिले 3 न दिला, 3 1 3, 3 3 9, 3 5 15, 3 7 21, 3 9 27. ओके, आता परत 3 न देतो एकदा, 3 1 3, 3 3 9. आता कोणीच भाग जात नाही, 5 7 आणि 3. ओके, हां, काय येईल बरं, 3 3 9, 9 5 45, 45 गुणिले 3 केलं तर 135, आणि 135 गुणिले 7 केलं तर 7 5 35, हातचा आला 3, 7 3 21 आणि 3 24, हातचे आले 2, 7 1 7 2, 945 बरोबर आहे. तर 945 प्लस बाकी किती 1. आता उत्तर 946 आहे का चेक करा, असेल तर तेच उत्तर, दुप्पट करण्याची गरज नाही, 946 आहे, दुप्पट करण्याची गरज नाही. ओके, आलं लक्षात का, कारण तेच आपल्याला दिलेलं आहे पर्याय. चला नेक्स्ट. आलं लक्षात, यस. आता इथं काय म्हणलंय बघा, काहीच तुम्हाला बाकी उरत नाही, ना तुमची बाकी दिली ना तुमची गरज दिली. या प्रश्नाचा अर्थ असा होतो काय, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 16 24 30 ने निशेष भाग जातो. या प्रश्नाचा अर्थ होतो की मला गरजही नाही आणि माझ्याकडे बाकी नाही. काय, मला गरजही नाही आणि माझ्याकडे बाकीही नाही. मग मला गरजही नाही जर बाकीही नाही असं जर म्हणलं असेल तर सांगा बरं, मग ती संख्या कोणती, कसं काढायचं. मग गरजही नाही बाकी नाही म्हणल्यानंतर ती संख्या इक्वल टू, इथं समजा ती संख्या इक्वल टू, तुम्ही समजा लसावी काढायला गेलात, काय लसावी काढायला गेलात, तर पुढची बाकी तुमची 0 आणि गरजही तुमची 0, म्हणजे याचा अर्थ काय येईल, फक्त लसावी. बरं, 16 24 30 चा लसावी किती बरं, हां 16 24 30 चा लसावी 2 न देऊ, 2 न दिलं 8 आलं, 12 आलं आणि हे 15 आलं. आता 3 न द्या, दिलं, हे 5 आलं, 4 आलं. आता 4 न द्या, 4 1 4, 4 2 8, जशास तसे लिहा, 2 गुणिले 5 काय येईल बरो, 6 6 4 24, 24 गुणिले 10 240 काय येईल 240. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलं 240. आलं लक्षात, यस. कसं केलं बघा आपण इथं, ते 6 6 4 24, 24 गुणिले 10 240. ओके, आलं लक्षात. याला काहीच गरज नव्हती, ना बाकी ना तुमची गरज, काहीही संबंध नव्हता. ओके, आता ॲप्लिकेशन टाईप क्वेश्चन आहे, जो आपण भाग बघितलो ना त्याचा हा थोडासा ॲप्लिकेशन टाईप क्वेश्चन आहे. आता मला सांगा ह्या क्वेश्चनमध्ये काय म्हणलंय त्यानं, हे 1013 मधून किती वजा करावे म्हणजे 7 9 12 ने भागल्यास प्रत्येक वेळी 2 शिल्लक राहतील. आपण काय करूत, हे जो भाग आहे हे इथून इकडचा हे सोडून द्या. एक आपल्याला अशी संख्या शोधायची की या संख्येमधून किती वजा करू तर ती संख्या मिळेल जिला यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 2 शिल्लक राहतात. आले. मग आता सांगा यांनी जर भागलं कोण तर प्रत्येक वेळी 2 शिल्लक राहतात. याचा अर्थ काय समान, बाकी समान. याचा अर्थ काय समान, बाकी समान आहे. मग आता ती बाकी किती आहे तर बाकी आहे तुमची 2. हा बोला बरं मग यांचा ती संख्या इक्वल टू काय लसावी, ती संख्या इक्वल टू काय लसावी प्लस काय बाकी. बर यांचा लसावी किती हो 7 9 12 यांचा लसावी 7 9 12. हा चला 3 न भाग द्या, दिला 3 त्रिक 9 3 चौक 12. कोणीच भाग जात नाही, जशास तसं लिहा 3 गुणिले 4. बोला बरं आता काय येईल, हे 7 आहे. हा 3 गुणिले हे 3 न भाग दिला पहिले 3 गुणिले 4 गुणिले 7 आहे. ओके, हां काय येईल बरं हे
12 7 84 काय बघा इकडे 7 9 12 हां चला 3 न भाग दिला 3 त्रिक 9 3 चौक 12 आता कोणीच भाग जात नाही 7 3 4 जशास तसं ओके. आता बोला बरं 7 त्रिक 21 आणि तिकडं 12 येते मग 21 गुणिले 12 किती बोला 21 गुणिले 12 12 1 12 हाचा आला 1 12 2 24 आणि 1 25 252 काय आलंय 252. आता 252 प्लस 2 254 पर्याय आहे का नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं लसावीची इच्छित संख्या घ्यायची. मग आता सगळं तुमचं याच्यातून पर्याय जर काय दिलेत बघा 2 वजा केले 3 वजा केले 5 वजा केले 6 वजा केले म्हणजे जवळपास 1000च्या आसपास आपले उत्तर यावं. मग याच्या किती पट करू बघा याच्या किती पट करू तर 1000च्या जवळ जाईल. समजा मी 5 पट केलं तर उत्तर काय ते 5 2 10 हाचा आला 1 5 5 25 आणि 1 26 हाचा आला 2 5 2 10 2 12 हे पुढे चाललो है ना. आपण काय करायचं पुढे चाललो मग मागे या हां 252 गुणिले 4 करा 4 2 8 4 5 20 हाचे आले 2 4 2 8 2 10 प्लस किती आहे 2 ओके. मग उत्तर काय आलं तुमचं 1010 आलंय. मग आता 1010 अशी संख्या ही कोण आली यांनी भागलं तर प्रत्येक वेळी 2 शिल्लक राहतात. मग त्यानं विचारलंय या 1013 मधून किती वजा करू तर ही मिळेल मला काय ही मिळेल किती वजा करावं लागतील 3 वजा करावं लागतील तेव्हा काय मिळेल 1010 मिळेल. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 3 आलं. काय वजा करावं लागतील 3 वजा करावं लागतील. हे ॲप्लिकेशन टाईप क्वेश्चन आहे. हा मागे जो भाग बघितलो ना त्याच्यावरतीच हा ॲप्लिकेशन टाईप क्वेश्चन ओके. चला नेक्स्ट. आता आपल्याला इथून पुढे मोठ्यात मोठी संख्या असं विचारते काय मोठ्यात मोठी संख्या. याच्यामध्ये 2 प्रकार काय काय मोठ्यात मोठी संख्या जेव्हा विचारतं ना याच्यामध्ये 2 प्रकार. अगोदर आपण क्लिअर सरळ सरळ टाईपवाले क्वेश्चन घेणार आहोत आणि शेवटी जेव्हा घेऊत ना जनरल प्रश्न त्याच्यामध्ये मग मी विचारते काय 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी 2 अंकी असं ते आहे ना ते पुढे बघणार आहोत आपण. आता आपल्याला काय म्हणले अशी मोठ्यात मोठी संख्या. मग मोठ्यात मोठी संख्या म्हणलं की आपण एक ध्यानात ठेवायचं की इथं मसावी काढायचा आणि दुसरी गोष्ट कोणाचा काढायचा तर याच्यात 2 प्रकार. एक बाकी उरते आणि एका प्रश्नामध्ये बाकी उरते परंतु काय म्हणते बाकी समान राहते बाकीच देत नाही फक्त म्हणते समान उरते ओके. असे 2 प्रश्न. एकात बाकी काय वेगळी वेगळी उरते आणि एकात काय बाकी समान उरते देत नाही आहे फक्त समान उरते. मग आपल्याला पहिल्यांदा जे दिलेत ते बाकी उरणारे दिलेत. याला आणि याला जर भागलं तर अनुक्रमे 5 आणि 4 बाकी उरते. अशी कोणती संख्या आहे बघा अशी कोणती संख्या आहे मोठ्यात मोठी की याला जर भागलं तर बाकी 5 उरते याला भागलं तर बाकी 4 उरते अशी संख्या शोधायची. मग आपण काय करायचं या 1025 ला जर भागलं तर किती बाकी उरते म्हणते 5 ती बाकी त्याच्यामधली काढून टाका 1020 ओके बाकी काढून टाका. दुसरं किती म्हणले 752 ला जर तुम्ही भागलं तर बाकी 4 उरते म्हणते. मग 700 किती येईल 48 ओके 748. हां आता आपल्याला काय काढायचं आहे यांचा काढायचा असतो मसावी आणि ते मसावी म्हणजे आपलं उत्तर. चला सांगा बरं 1020 आणि 748 यांचा आपल्याला काय काढायचा आहे मसावी. दोघांनाही भाग गेलाच पाहिजे. बरं जातो का बघूत. हां 4 न भाग देतो कारण इथं 20 दिसते इथं 48 दिसते शेवटच्या 2 अंकाला जातो 4 न भाग. हां तर बघा 4 2 8 2 उरले 22 झाले 4 5 20 परत 2 उरले 20 झाले 4 5 20 इकडं 4 1 4 3 उरले 34 झाले 4 8 32 2 उरले 28 झाले 4 7 28 4 न भाग गेला. आता कोणी जाईल बरं 17 न भाग जातो 17 1 17 8 उरले 85 झाले 17 5 85 17 1 17 1 उरला परत 17 झाले 17 1 17. आता भाग जातो का नाही म्हणजे शेवटचा भाग 17 ने गेला. उत्तर काय आलं 68 आणि हेच आपलं असतंय उत्तर. हेच आपलं असतंय उत्तर म्हणजे काय आलं उत्तर 68. आलं लक्षात. यस. चला नेक्स्ट. काय काय म्हणले बघा बाकी देतं याच्यामध्ये बाकी दिली तर ती बाकी वजा करायची त्या संख्यामधून आणि त्यांचा काढायचा काय मसावी. चला याच्यामध्ये बाकी दिले हा दिले. जर समजा बाकी दिली तर ती बाकी वजा करणे आणि त्यांचा मसावी काढणे. तो मसावी म्हणजे तुमची ती मोठ्यात मोठी संख्या असेल. आता बोला किती 39 न जर भागलं तर बाकी काय उरते 4 उरते काढून टाका 35. समजा 50 ला त्या संख्येनं 50 ला जर भागलं तर बाकी काय उरते 1 उरते. उत्तर लिहा 49. समजा 65 ला त्या संख्येला 65 न त्या संख्या उलट बोलतोय
त्या संख्येने समजा जर 65ला भागलं तर उत्तर काय येत आहे 2 येत आहे. म्हणजे काय झालं सॉरी बाकी काय उरते 2 म्हणजे काय आली वजाबाकी 63. ती बाकी त्याच्यातली काढून टाका आणि येणाऱ्या संख्येचा मसावी लिहा. तो मसावी किती? हां तर तो मसावी येईल तुमचा 35, 49, 63. कितीनं भाग जातो सर्वांना? हां 7 जातो. 7 5 35, 7 7 49, 7 9 63. आता जातो का? नाही. मग मसावी काय आला 7 आणि हेच काय असेल आपलं उत्तर. हेच काय असेल आपलं उत्तर. आलं. म्हणून पर्याय काय आला आपला 7 आला. पर्याय काय आला 7. आलं का लक्षात? यस. आता बघा ह्याच्यात बाकी दिलती. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बाकी दिलेली नाही. आजचा हा आपला शेवटचा प्रॉब्लेम असेल. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बाकी दिलेली नाही. मग जर बाकी दिलेली नसेल तुमची, बघा समजा जर बाकी दिलेली नसेल तर काय करायचं? बाकी त्यानं काय म्हणलंय? समान शिल्लक राहील. बाकी समान शिल्लक राहील म्हणजे तुम्हाला बाकी दिलेली नाही पण समान म्हणलंय. अशा वेळेस काय करायचं? ह्या संख्या तुम्ही मागे पुढे लिहू शकता. जरुरी नाही की कंटिन्यू जशा दिल्या तशाच लिहा. मागे पुढे लिहू शकता. फक्त याच्यामध्ये पद्धत काय आहे? या दोघांमधला फरक इथं लिहा. या दोघांमधला फरक इथं लिहा. या दोघांमधला फरक किती येतो ते सांगा. बघा या दोघांमधला जर फरक बघितला तुम्ही तर 70 आला. या दोघांमधला फरक बघा बरं किती येतो? 287 मधून 182 गेले म्हणजे उरले किती? 105 उरले. बरं या दोघांमधला फरक जर काढायचा असेल तर बघा 287 मधून पहिले 100 काढा 187. 187 मधून परत तुम्ही 12 काढा म्हणजे याचा अर्थ 175. आले. काय काय करायचं? समजा बाकी समान असेल म्हणलं तर याच्यातला याच्यातला आणि याच्यातला हे अशा पद्धतीचा फरक घ्यायचा आणि जो काही फरक आलाय त्या फरकाचा तुम्हाला काढायचा 175. त्या फरकाचा काढायचा मसावीन ते तुमचं उत्तर. आलं. चला 5 भाग द्या बरं. 5 1 5 5 1 5 किती उरले? 2 उरले. 5 1 20 इथं 5 2 10 5 1 5 इथं 5 3 15 पुढे 2 उरले. 5 5 25. आता सर्वांना कुणी भाग जातो? 7 न जातो. 7 न द्या. 7 2 14 7 3 21 7 5 35. आता जातो का? नाही. म्हणजे उत्तर काय आलं? 35. आणि हेच आपलं काय असेल? आन्सर असेल. म्हणजे ह्याचं उत्तर आलं आपलं 35. आलं का? बघा ह्या आजच्या सेक्शनमध्ये फक्त आपण एकच टाईप कव्हर केलो कारण याच्यात व्हेरिएशन्स होते. 3 व्हेरिएशन लहानात लहान संख्या कोणती त्यामध्ये आणि 2 व्हेरिएशन ह्या मोठ्यात मोठी संख्या कोणती याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये बाकी जर दिली तर बाकी वजा करून मसावी काढा आणि बाकी जर नाही दिली तर समान म्हणतंय. मग त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने त्याला सोडवायचं. ओके आलं लक्षात? यस. तर आज हा आपला इथे भाग संपतोय. आपण भाग 5 मध्ये होतो. आपण उद्याच्याला म्हणजे नेक्स्ट लेक्चरला भाग 6 कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर भाग 7. भाग 6 आणि 7 मध्ये तुमचा पूर्ण चॅप्टर क्लिअर होईल. ओके 2 भाग राहिले तर 2 भागामध्ये शेवटचा जो भाग असेल ना त्या भागामध्ये तुमचं लसावी आणि मसावी. त्या भागात काय? लसावी आणि मसावी ह्या चॅप्टरचे जनरल प्रश्न म्हणजे कसे? समीकरणाचा लसावी काढा, समीकरणाचा मसावी काढा या पद्धतीचे. ओके आणि थोडेसे नोटवर आधारित काही हे आहेत आपल्याला प्रकार आहेत ते प्रकार बघणार आहोत. ओके चला मग आपले आणखी 2 भाग राहिले तर 2 भागामध्ये जवळपास एक क्लिअर होऊन जाईल. किती? 6 आणि 7. आणि त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट टॉपिक काही जणांचं म्हणणं आहे की सर रिझनिंगला स्टार्ट करा. 2 टॉपिक मॅथचे 2 टॉपिक रिझनिंगचे असे म्हणताय मुलं. बघूत आपण त्याच्यावरती विचार करू. 2 लेक्चर होऊ द्या आणखी आपले 2 भाग झाले की मग ठरवूत. ओके तर मित्रांनो परत तुम्हाला म्हणतो एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके तर परत उद्या भेटूयात आपल्या ह्याच वेळेला. धन्यवाद.